नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारने विमा हप्त्यापोटी 1000 कोटींची रक्कम दिली नसल्याने शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही। परिणामी 2023-24 मधील खरीप व रब्बी हंगामातील विमा भरपाईपासून शेतकरी वंचित राहिल्याची कबुली काल कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधान परिषदेमध्ये दिली। आता विधान परिषदेचे नेते अंबादास दानवे यांच्यासह विरोधी बाकावरील अन्य सदस्यांनी मांडलेल्या 293च्या प्रस्तावातील चर्चेला उत्तर देताना ते म्हणाले की 2016 ते 17 आणि 23 ते 24 या काळात प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत एकूण 43,201 कोटी इतक्या रकमेचा विमा हप्ता जमा झाला। या काळात शेतकऱ्यांना दिलेल्या नुकसान भरपाईची रक्कम 32,629 कोटी 73 लाख इतकी आहे। आता ही रक्कम विमा हप्त्याच्या 76% असल्याचं त्यांनी इथे कबुली दिली। राज्यातील शेतकऱ्यांना दरवर्षी सरासरी 4,080 कोटी रुपये एवढी विमा रक्कम मिळाली असून विमा कंपन्यांना एकूण 7,173 कोटींचा नफा झालेला आहे। एवढा नफा विमा कंपन्याला झाला आहे। विमा कंपन्यांनी सरकारला 2322 कोटींचा परतावा दिला असल्याची माहिती देखील त्यांनी इथे दिली। तरी शासन शेतकऱ्यांना त्यांचा हप्ता का देत नाही आहे, तर त्यावेळेस कृषी मंत्र्यांनी सांगितलं की खरीप 2023 व रब्बी 2023-24 मधील एकूण 262.70 कोटींची विमा नुकसान भरपाई अद्याप प्रलंबित आहे, ती शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात आलेली नाही आहे। आता 2024 खरीपची 400 कोटी रुपयांची पीक विमा देखील देणं बाकी आहे। राज्य सरकारने सुमारे 1028 कोटी रुपयांचा विमा हप्त्याची रक्कम भरल्या नसल्याने विमा कंपन्यांना शेतकऱ्यांना पैसे देण्यासाठी नाही आहेत। आता राज्य सरकारकडून देय असलेली विमा हप्त्याची रक्कम काम 8 दिवसात दिली जाईल, त्यानंतर प्रलंबित विमा रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा होईल आणि तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डिपॉझिट होईल। म्हणजे ज्यावेळेस शेतकऱ्यांविषयी असे विरोधी पक्ष ज्यावेळेस बोलतात त्याच वेळेस सरकारला जाग येते का काय, हेच आपल्याला इथं बघण्यासारखं आहे। कारण की इतर गोष्टींसाठी राज्य शासन स्वतः निर्णय घेतं, स्वतः इकडे इन्फ्रास्ट्रक्चर टाकतील, तिकडे शक्तिपीठ मार्ग कुठं ब्रिज करतील, नागपूरमध्ये हे करतील, ओके, पण शेतकऱ्यांचे पैसे देण्याची त्यांना आठवण नाही आहे। पण पीक विमा कंपन्यांकडून त्यांचा परतावा मात्र घेतलेला आहे। एवढं 24 तास काम करणारं सरकार, या सरकारला या गोष्टींची आठवण नाही की शेतकऱ्यांचा 23-24चा पीक विमा देखील आपण देणं बाकी आहे। काय म्हणावं या सरकारला? तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये कळवा। 8 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे येतील असं त्यांचं म्हणणं आहे। 8 दिवस नाही, आपण 15 दिवस घेऊ, 15 दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे येतील। खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा। चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा मित्रांनो, जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा। धन्यवाद।